सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ खणेपुरी संचलित संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच रमेश भाऊ शेंडगे वरिष्ठ महाविद्यालय इंदेवाडी तालुका जिल्हा जालना या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वेळात वेळ काढून उपस्थित असणारे डॉक्टर रायपुरे सर यांचे या ठिकाणी अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तसेच सन्माननीय रामसिंग घोसिंगे साहेब सामाजिक कार्यकर्ते हे देखील या प्रसंगी उपस्थित राहिले, त्यांचेही अगदी मनपूर्वक आभार। तसेच सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सन्माननीय धापसे सर हे देखील उपस्थित राहिले, त्याबद्दलही त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो। कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय हिवराळे मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंद, आपल्या रमेश भाऊ शेंडगे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर म्हस्के सर तसेच आपल्या संत ज्ञानेश्वर ज्युनियर कॉलेजचे सन्माननीय जाधव सर, या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशी फोटोग्राफी करणारे डॉक्टर चव्हाण सर आणि आजच्या कार्यक्रमाचं ज्यांनी अतिशय प्रभावी असं सूत्रसंचालन या ठिकाणी केलेलं आहे। या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सर्वच जबाबदारी त्यांच्याकडे आपल्याला देता येतील असे माझे सहकारी मित्र सन्माननीय निर्मल सर, सर्वांचेच नाव घेणं शक्य नाही आहे, त्यामुळे सर्वच आपण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी पारितोषिक त्यांनी मिळवलेलं आहे, ज्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असेल, त्या नृत्य स्पर्धा असेल, या सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी अगदी मनपूर्वक अभिनंदन करतो। तसेच आपण या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि कार्यक्रम यशस्वी केला, असे सर्वच घटकांचा या ठिकाणी अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मला सांगायचं आहे की आज खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये असेल सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे आणि या सहभागामुळे आपल्याला एक प्लॅटफॉर्म शालेय जीवनामध्ये या ठिकाणी आपल्याला मिळतो आणि हाच जो काही प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध झालेला आहे त्याचा आपण नक्कीच या ठिकाणी फायदा घेतला पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला मोठा प्लॅटफॉर्म किंवा मोठ्या स्टेजवर जाण्याची संधी या छोट्या स्टेजवरून आपल्याला नेहमीच उपलब्ध होत असते। आणि म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांनी येथून पुढील जे काही कार्यक्रम आपले होणार आहेत यामध्ये अग्रगण्य सहभाग त्या ठिकाणी नोंदवावा आणि असेच आपले कार्यक्रम या ठिकाणी शोभा वाढवणारे आपण आयोजित करणार आहोत, त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदवावा। सर्व शिक्षकांनी अतिशय उत्कृष्ट काम या ठिकाणी केलेलं आहे, सर्वांचं सहकार्य असल्याशिवाय कोणताही कार्यक्रम यशस्वी होत नाही आणि म्हणूनच आज देखील सर्वांनी अतिशय सुंदर असं योगदान आपलं अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी केलेलं आहे, त्यामुळे सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत यांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो।